राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे आणि 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते। त्यामुळे राज्यातली राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे। भाजपने रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया इनावते यांना उमेदवारी दिलेली होती। त्यांनी आपापले अर्ज आज भरले। शिवसेनेने ज्योती वाघमारेंना तर राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती। त्यांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज भरले। तर महाविकास आघाडीकडनं एका जागेसाठी शरद पवार अधिकृत उमेदवार होते। त्यामुळे या 7ही जागांसाठी 7च उमेदवारी अर्ज आल्यानं या राज्यसभेच्या सर्व जागा बिनविरोध आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे। बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केलेलं आहे। राज्यातली राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणं चांगली गोष्ट आहे, ही आपली संस्कृती आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात। हे सगळं इलेक्शन बिनविरोध होईल अशी परिस्थिती, असं एक साधारण चर्चा ही मी आता आधी ऐकलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सगळेच पक्ष समंजसपणे आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो महाराष्ट्र होता त्याच्यात विरोधक हा आपला शत्रू नाही, ही वैचारिक लढाई आहे आणि तीच संस्कृती आज या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसते। ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। हीच तर महाराष्ट्राची आन बान आणि शान आहे आणि ही संस्कृती जपवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतायत। ही एक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे। सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीचे आभार मानलेत। 6 दशकांची प्रेमाची नाती आहेत असं सुप्रिया सुळे म्हणतात। सुप्रिया सुळेंनी मातोश्रीवर जात ठाकरे कुटुंबाची भेटही घेतलेली आहे। काँग्रेस, ठाकरे सेना आणि इंडिया आघाडीचे आभार मी मानते असं सुप्रिया सुळे म्हणतात। शरद पवारांकडे खूप अनुभव आहे, आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। खडगेजी मला काल असं म्हणाले की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्ष त्यांच्यानंतर राजकारणात आलो, पण 6 दशक तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे। योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला। त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढतायत आणि मी उद्धवजींचे आणि प्रत्येक शिवसैनिकेचे अंतःकरणातून आभार मानते। पवार साहेबांसारखं नेतृत्व आज या देशामध्ये नाही। सगळ्यात जास्त अनुभव हा पवार साहेबांकडे आहे। 60 वर्ष त्यांची आता राजकारणात पूर्ण झाली एक मागच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे। मी महाविकास आघाडीचे सगळे जे नेते आहेत सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनाही त्याची जाणीव झाली। मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आपले काँग्रेस पक्ष असेल आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सगळ्यांनी पवार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।